कॅश प्राइज दिले जाणार आहे। गणेश यादव आपणालाही विनंती असेल की आपण इकडे या। आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री सागरदादा पाटील आपणास विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये या। या ठिकाणी सुलक्षण भोईर यांच्याकडून विनंती असणार आहे। माननीय श्री प्रभात दादा भगत, प्रमोद दादा भगत आपणासही विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये या। एक काम कर ना, याला 1000 दे, त्याला 1000 द्या, यांनी कडे कोण टाकी। दुर्वेश गोवारीला 1000 रुपयांचे कॅश प्राइज। दुर्वेश गोवारी साठी 1000 रुपयांचे पारितोषिक आणि नयन मात्रेसाठी 1000 रुपयांचे पारितोषिक, कारण दोनही खेळाडूंनी समान कामगिरी सामन्यामध्ये केली। माननीय श्री संकेत देशमुख साहेब, पनवेल टायगर ग्रुपचे अध्यक्ष शंकरबाई जाधव। पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंकज गाडगेसाठी टाकला जातोय त्या ठिकाणी आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात। संदीप घोडके गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत। दिसत नाही। पंकज घाडगे ऑन फायर, चेंडू सीमारेषा पार, संदीप घोडकेवरती 2 प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार। या ठिकाणी पहा दोनही खेळाडूंना त्या ठिकाणी पारितोषिक वितरण केले जाते। माननीय श्री अतुलभाई आवटी, शंकरबाई जाधव, संकेतबाई देशमुख या तीनही मान्यवरांकडून दोनही खेळाडूंना 1000 रुपयांचे कॅश प्राइज दिले जाते। पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, इथे सुद्धा काय फटका खेळा। पंकज घाडगे थांबायचं नाव घेत नाही आणि संदीप घोडकेवरती आक्रमण चढवलं गेलंय। पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार। 3 चेंडू आणि 16 धावा मैदानाच्या आतमध्ये, याची देही याची डोळा। परेश म्हात्रे आपणास विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आपण या। परेश म्हात्रे या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। आणि माननीय श्री प्रमोद दादा भगत यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातो। सुलक्षण भोईर यांच्या शुभ हस्ते अगदी त्या ठिकाणी मायेची उबदार शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते। आता मात्र गोलंदाजाचा मानस मात्र त्या ठिकाणी दडपणामध्ये पाहायला मिळतोय आणि वाईट बॉल स्वैर मारा पाहायला मिळतो। 3 चेंडू आणि 17 धावा, वाईट चेंडू येतोय। पंकज घाडगेनं आल्या संदीप घोडकेवरती आक्रमण चढवलंय। कमबॅक कसं करायचं, पुनरागमन कसं करायचं हा गोलंदाज नक्की जाणतो आहे। त्याला ती गोलंदाजी करावी लागेल, पुनरागमन करावं लागेल। दरम्यान उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय आणि पंच कळवतील हा लगातारचा दुसरा वाईड बॉल। वाईड चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। संदीप घोडकेचा दुसरा वाईड चेंडू येतो। 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 18 धावा त्याने खर्च केल्यात। पहा फक्त क्रिकेट वरतीच नव्हे तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा वाईड चेंडू आणि वाईड चेंडूंची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारे टायगर भाऊ, पनवेल ग्रुप टायगर ग्रुपचे अध्यक्ष शंकरबाई जाधव अर्थात टायगर, आमच्या श्रीगणेशा संघाचे संघमालक अतुलभाई आवटी आणि संकेत देशमुख साहेब यांच्याकडून माझ्या समालोचनासाठी 500 रुपयांचे पारितोषिक आले।
असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने एक चेंडू टाकला जातो, तिथे एक धाव घेतली जाते. एका धावेवरती समाधान माना. वेलकम बॅक संदीप. परंतु हा एका धावेचा रन आला, त्या आधीचे 3 डॉट आलेत, म्हणजे चौकार आलाय. गोलंदाजी नियंत्रित करावी लागेल, स्वतःला सावरावं लागेल. अंबादास पाहतोय आपण फलंदाजीवरती. मोठा फटका अंबादास आलाय, तोही थांबायचं नाव घेत नाही. संदीप घोडकेवरती कसून फटक्यांचा मारा केला जातोय. 6 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार. षटकार पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 26 धावा. संदीप वरती मात्र आवाज. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा पुनश्च एकदा आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. 32 धावा पहिल्या षटकामध्ये. काय आपलातून फटकेबाजी. पंकज घाडगेने 2 मारलेत, अंबादासनं 2 मारलेत. संदीप घोडकेच्या गोलंदाजीला चिरून फाडून भेदून तर मात्र धावांचा डोंगर पहिल्या षटकामध्ये उभं करण्याचं काम केलं गेलं. ते मात्र पहिल्या षटकामध्ये काय पाहायला मिळालं आपल्याला, अतिशय पडझड. फलंदाजाचं मनोबल वाढताना पाहायला मिळाले. सुनील येवले येत आहेत गोलंदाजी मार्कवरती, सज्ज होत आहेत. पंकज घाडगेसाठी पहिला चेंडू टाकला जातोय आणि चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, चांगल्या खेळाडूचं एक वैशिष्ट्य असतं, अगदी आपल्या साथीदारानं काही चुकी केली ती चुकी कशी भरून काढायची हे चांगल्या खेळाडूकडून. हॅलो. हळूवार पद्धतीने चेंडू टाकला, तो फसवलं जातोय. थडम्यांच्या दिशेने क्षेत्ररक्षक लालू बोर्डे चेंडू खाली येत आहेत. एक धाव घेतली जाते आणि फेकी आपल्याला चांगली पाहायला मिळते. पहा, आपल्याला संजय म्हात्रे पाहायला मिळतात. मामा मेन आयोजक यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळते. सुनील येवले चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळते. चांगल्या खेळाडूची तीच तर खासियत आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये काय क्रिकेट खेळले त्या खेळाचा अनुभव घेऊन अनुसरून गोलंदाजी करावी लागते, ते सुनील येवलेकडून पाहायला मिळते. परंतु अंबादाससाठी तुम्ही जर असा चेंडू टाकला तर अंबादास या फटक्याला लॉलीपॉप सारखा खाऊन टाकेल आणि तेच पाहायला मिळते. षटकार हॅट्रिक अंबादासच्या बॅटमधून पूर्ण होतीये. स्ट्राईकला आल्यानंतर लगातारचे 3 मोठे फटके अंबादासनं मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलेत आणि इथे सुनील येवलेवरती या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. सुनील येवलेने 3 चेंडू फेकलेत, 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. इथून पुढे येणारी गोलंदाजी नियंत्रित झाली तर निशांत डिंगडोंग 11 कामोठे संघाकडे नक्कीच ती फलंदाजी आहे. अंबादास फसवलंय. ओमकार चेंडू खाली, झेल घेण्याची संधी, झेल टिपला जाईल आणि सुनील येवले अंबादासची खेळी संपुष्टात आणतील, मैदानाच्या बाहेर पाठवून दिलं जाईल. चांगला चेंडू पाहायला मिळतो. वेलकम बॅक सुनील येवले. मी सांगितलं होतं की त्या अनुभवाचा वापर करावा लागेल. तो अनुभव घेऊन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं आणि तो अनुभव आपल्याला सुनील येवलेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अर्जुन बेदी. मी समालोचन करताना नेहमी सांगत असतो की अर्जुन बेदी हा आहे ना बजरंग बली ग्रुपचा अध्यक्ष आहे आणि रोशन मात्रे हा भीमसेनी ग्रुपचा अध्यक्ष आहे.
या दोन खेळाडूंकडे पाहिलं ना की त्यांची शरीरयष्टी आणि त्यांची फटके पाहिल्यानंतर मनाला आनंद होतो. दोन खेळाडू हे मैदानावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळत असतात. एक मोरया 11 संघाकडनं आणि एक श्रेयस 11 कामोटे संघाकडनं. अर्जुन बेदी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, फलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. सुनील येवलेचा फुल टॉस पद्धतीचा चेंडू आल्या सरची घणागती प्रहार, बजरंग बली की जय. चेंडू सीमा हे छप्पर, 6 धावांसाठी षटकार. जरी विकेटचं पतन झालं असलं, मैदानाच्या आतमध्ये विकेट आली असली तरी धावा मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. या परेश म्हात्रे साहेब, विजयष्टीच्या बाहेरचा चेंडू म्हणजेच वाईड चेंडू अवांतर धावेने. अगदी आम्हाला उत्कंठा लागली होती की तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घ्यायला कधी येत आहे. तरी आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनुभवी खेळाडू आहेत. या कामोटे क्रिकेटमधून खूप चांगले क्रिकेट त्यांनी खेळले. या खेळाडूंना कमालीची खेळ आतापर्यंत केलेली, इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात आणि 1 धाव घेतली जाईल. फेकी सुरेख पाहायला मिळतीये. एका धावेनं धावफलक अगदी वेगानं पुढे सरसावते. 47 रन्स, 47 धावा धावफलकावरती, दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना. सागर पाटील सरांना मी विनंती करतो. सागर पाटील साहेब आपल्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये यायचे आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी दिला जातो परेश म्हात्रे यांना. या आधीच्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी परेश म्हात्रे, तो 11 चेंडूंमध्ये 32 धावांची एक बहारदार तुफानी खेळी परेश म्हात्रे यांनी केली होती आणि तिथूनच मात्र त्या धावांमुळे श्रेयस प्राची 11 संघ विजय झाला. किरण गाडगे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. कळसगावचा हा खेळाडू कामाधंद्यानिमित्त कामोटेमध्ये स्थित आणि तिथून आपल्या क्रिकेटचं प्रदर्शन दाखवताना इट्स अ परफेक्ट डिलिव्हरी ऑफ द यॉर्कर इन द क्रिकेट. इट्स नेम इज द इन द क्रिकेट द क्रिकेट्स ब्रह्मास्त्र, द परफेक्ट यॉर्कर. किरण गाडगे पहिल्या चेंडूवरती गोलंदाजीची मोहर लावतोय. आता मात्र त्या ठिकाणी चुकीला माफी नाही. असे चेंडू तुम्ही टाकले तर अर्जुन बेदी त्या प्रत्येक चेंडूचा खरपूस समाचार घेईल आणि तो फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी एक उत्तुंग लांबच लांब षटकार. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर नियंत्रण या ठिकाणी गोलंदाजाचं थोडंसं आपल्याला आगळं वेगळं स्वरूप धारण करताना पाहायला मिळतंय. 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळतोय. Once again the repeat shot but it's a very long. 6 धावांसाठी षटकार. जसा आला तसा मैदानाच्या बाहेर. चेंडू आतमध्ये थांबण्याचं नाव घेत नाही मित्रांनो. मोरया 11 कामोटे संघ हवी होताना पाहायला मिळते. निशांत डिंगडोंग 11 कामोटे संघावरती धावफलक तब्बल जाऊन पोहोचतंय ते 60च्या घरात. तिसरं षटक प्रगती पथावरती आणि 60 धावा लावल्या गेल्यात. 6-0. माफ करा, 59 धावा. खोलवर पद्धतीचा टाकला जाणारा चेंडू आणि त्याच्यावरती येणारी 1 धाव. 4 धावा काय पाहायला मिळते. खोलवर पद्धतीचा चेंडू. आता चांगला चेंडू टाकला गेलाय त्या ठिकाणी, परंतु 1 धाव घेतली जाते. ओमकार आपल्याला अगदी दूर पाहायला मिळतात. 2 धावा घेतल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी मागणी केली जाते आणि तिसरी धावही मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. जिथे 1 यायला हवी तिथे 2 एक्स्ट्रा धावा येताना पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून फलंदाज हवी होताना पाहिलेत गोलंदाजांच्या वरती. आक्रमक फटके आले आहेत.
It's a dot delivery. It's a perfect cricketing ball. किरण गाडगे, पंकज गाडगेसाठी डॉट टाकलाय. पंकज गाडगे पंचांशी बात घालू नये. धावफलक जर पाहिलं तर धावफलक झाले तब्बल 66 धावा आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती पहिल्या इनिंग मधलं चालू आहे. आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री सागरभाऊ पाटील, अगदी आमच्यावरती प्रेमानं माया करणारे. या कामोटे क्रिकेटमध्ये मात्र मला समालोचनासाठी वेळोवेळी संधी देणारे सागरभाऊ यांचं आगमन होते. आणि नवीन प्लेयर आहे बरेच सांग. लास्टची मॅच आहे आपण नको सांग. बरोबर आहे यार. या जर भगत साहेब यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षात बघून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. काल खरं तर एल्गार परिषद या सभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आदरणीय प्रमोददादा भगत साहेब आपले सर्वांचे लाडके यांच्या वतीनं आपल्याला आज या ग्राउंडला सोडवण्यासाठी जी धावपळ चालू आहे ना मित्रांनो, ती धावपळ प्रमोद भगत साहेब यांच्या माध्यमातून अगदी काल आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाली. या अगोदरही त्यांच्या अथांग प्रयत्नांतून या ग्राउंडला आपल्यासाठी राखून ठेवावा म्हणून मागणी करण्यात आली आणि इथून पुढचा त्यांचा प्रवास आपण सर्वजण त्यांच्यासोबत या ग्राउंडला सोडवण्यासाठी राहायचा. तर मी प्रमोददादा भगत साहेब यांचा आभार व्यक्त करतो. खरं तर असे ग्रामस्थ मिळणं आमच्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याला आपण नेहमीच आपल्या हातामध्ये शोधूया आणि मेहनतीने त्यांच्यासोबत राहून त्यांच्या मार्गदर्शनातून या ग्राउंडला परिपूर्ण आपल्यासाठी राखीव कसा राहता येईल हे त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांची साथ आपल्याला मिळेल आणि आपण तशी पावलं टाकूया. चला आपण पाहतोय या ठिकाणी थोडंसं फेरबदल केल्यानंतर इथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय संजय घाडगे. अर्जुन बेदी यांच्यासाठी पहिल्या फेरीतील अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यातील हा षटक फेकण्यासाठी अर्जुन बेदी ऑन फायर. हा चेंडू जातोय फ्लॅट डिलिव्हर ऑफ साइडला चौकार, वन बाउन्स. अर्जुन बेदीनं काल तालुका ओपन मॅचेसमध्ये कामोठ्याच्या ताफ्यामधून 2 अतिशय जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती. टेनिस क्रिकेटमध्ये सागरदादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला तालुका ओपन या मॅचेस पाहायला मिळतील. आज या मैदानावरती आपण पाहू शकाल 3 दिवस सनराइज क्रिकेट अकॅडमी वर्ष दुसरे पावसाळी रबर बॉल स्पर्धा आपण पाहतोय. सुलक्षण भोईर, संजय म्हात्रे आणि प्रमुख कोच दीपक कार्लेकर सर. खरं तर आज हा सन्मान आहे या षटकारानं अर्जुन बेदीचा या आयोजकांसाठी. या षटकारानं धावफलक पोचलाय 76 धावा. अप्रतिम. आज शिवालंके, बारक्या कांबळे आदी खेळाडूंची कमतरता पाहायला मिळते आणि इथे आणखी एक मोठा फटका पाहायला मिळतोय. अर्जुन बेदी जशी बॉडी तसा फटका. चमचमणाऱ्या ट्रॉफ्यांचा आज वर्षाव पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये आपल्याला प्रथम, द्वितीय, तृतीय 3 दिवस टॉप 3 आणि 12 संघांमध्ये आणखी एक्स्ट्रा 2 ट्रॉफ्याज
आज आपल्याला सनराइज अकॅडमीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अतिशय जबरदस्त सन्मान चिन्ह आणि सर्वांना प्रत्येक मॅचमध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्यासाठी सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज. मित्रांनो, स्टेजकडे पाहिल्यानंतर ह्या आपल्याला ज्या ट्रॉफ्या दिसत आहेत ना, या ट्रॉफ्या आपल्या कामोटे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय श्री सागरदादा दिलीप पाटील यांच्या सौजन्यातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे काय, माणसाने एखादा दानशूर व्यक्ती असेल, एखादा दिलदार व्यक्ती असेल, एखादा विचारवंत असेल, एखादा मार्गदर्शक असेल, एखादा हितचिंतक असेल, एखादा सदा साथ देणारा असेल ना, तर त्यांच्यामध्ये लपलेले जे सुप्त गुण आहेत ते गुण आपण घेतले पाहिजेत आणि तिथून आपला प्रवास पुढे सुरू केला पाहिजे. असंच काही प्रत्येक गुणांनी भरलेलं व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि मॅचचा एक तुम्हाला लेखाजोखा सांगतोय. एकूण धावा झाल्यात धावपलकावरती 85 धावा आणि पॅव्हेलियनच्या वरून सनराइज क्रिकेट अकॅडमी ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. अर्जुन बेदे 91. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर अगदी निशान इंटरनॅशनल डिंगडॉंग टीम थोडीशी नाराज अवस्थेत खेळाडू नसल्यामुळे कदाचित असेल, पण त्यांच्यामध्ये असलेली जी खुमारी आहे, जी ताकद आहे, जो कॉन्फिडन्स आहे, तो मात्र तसाच आपल्याला सेकंड इनिंगमध्ये ते दाखवतील यात तीळ मात्र शंका नाही. या सनराइज क्रिकेट अकॅडमीसाठी करण गोवारी यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज वो तल्या पे गया है, वो तल्या पे गया है, दुबे भाऊ के साथ है. स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड आणि स्वर्गीय गेणू नारायण म्हात्रे स्टँड. तर आपण पाहू शकाल सनराइज अकॅडमी आतापर्यंत 10 ते 15 मित्रांनो लेदर क्रिकेटचे प्रशिक्षक आहेत दीपक कार्लेकर सर. अगदीच सेक्टर 17 मध्ये आपण जर गेलात ना तर सनराइज क्रिकेट अकॅडमीला आपण भेट द्या. नक्कीच आपल्याला लेदर क्रिकेटच्या माध्यमातून अनेक सारे खेळाडू घडवण्याचं काम सनराइज अकॅडमीच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि उच्च स्तरावर, उच्च बोर्डवर, स्टेट लेवल, रणजी या अशा प्रकारच्या खेळातील शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात आहे. तर नक्कीच मी कौतुक करेल आपल्या कामोट्यातील सनराइज क्रिकेट अकॅडमीचं. मग ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील कोच प्रमुख भूमिका बजावणारे दीपक कार्लेकर सर. खरं तर सेक्टर 17 येथील जय गुरुदेव कॉम्प्लेक्सच्या समोर आपल्याला या सनराइज अकॅडमीची एक छाप पाहायला मिळते आणि स्टेट लेवलमध्ये सध्या ज्यांची आपल्याला नियुक्ती या सनराइज क्रिकेट अकॅडमी टेनिस आणि लेदरमधील सर्वोत्कृष्ट दर्जेदार काम पाहायला मिळतं. दीपाली कार्लेकर, जीवन कार्लेकर, तसेच किमया राणे, अंडर 19 मुंबई प्रॉबेबल्स, समर कॅम्प आणि ओम भोईर अशा अनेक खेळाडूंना त्यांनी घडवलंय. प्रॉमिसिंग प्लेयर लेफ्ट हँड स्पिनर नितेश निषाद. अनेक सारे रेकॉर्ड्स आहेत जे रेकॉर्ड्स या सनराइज अकॅडमीच्या माध्यमातून त्या खेळाडूंनी आपापल्या या अकॅडमीचं नाव आणि स्वतःचं नाव उंचावण्यासाठी केलेलं आहे. दीपक कार्लेकर सर, सुलक्षण भुईर, संजय म्हात्रे आणि संपूर्ण अकॅडमीचे हे खेळाडू आणि सदस्य ज्यांच्या माध्यमातून सहजरित्या या 3 दिवसांमध्ये सलग दुसरं वर्ष या अकॅडमीचं पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये आणि सहजरित्या या स्पर्धेला सुंदर सजवण्याचं काम या सनराइज अकॅडमी कामोठे सेक्टर 17 येथे पाहायला मिळते. चला आपण या अकॅडमीच्या शुभेच्छा घेऊया आणि त्यांना देखील
लेदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून येणाऱ्या ॲडमिशनसाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊया. नक्कीच लेदर प्रशिक्षण आपण दीपक कार्लेकर सर यांच्या हाताखाली शिकून घ्या. कारण उंच भरारी तुम्हाला घ्यायचं असेल ना तर अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला सेक्टर 17 येथील सनराइज अकॅडमी पाहायला मिळते. आपण पाहतोय या अकॅडमीच्या माध्यमातून ही आजच्या दिवसातील अंतिम मॅच पहिल्या टप्प्यातील आहे आणि 91 म्हणजे 92 धावांचं टार्गेट समोर ठेवलं आहे आणि समोर फलंदाजी मार्कवर सुनील येवले आणि त्याला साथ देताना आपण पाहतोय फलंदाज संजय म्हात्रे आणि गोलंदाजी मार्कवर अमोल नरहरी. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू होता अमोल नरहरी याचा. पंकज घाडगे चेंडूवरती जातोय स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आणि पहिल्या धावेला बाईच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात आपल्याला स्कोअर बोर्डवरती लिहिताना पाहतायत आमचे स्कोरर क्रिश भोईर. आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. क्रिश भोईर यांचा थोड्या वेळात आपण त्याचा वाढदिवसाचा सोहळा करणार आहोत. सेमीफायनल पहिल्या सेमीफायनलला आपल्या या ठिकाणी केक येणार आहे आणि संजय म्हात्रे पंचांनी बोट उंच बॅक टू द पेव्हिलियन. कदाचित या सीझनमध्ये संजय म्हात्रेची फलंदाजी आम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. नशिबाची थोडी साथ नाही आहे. त्याच्याकडे अनेक सारे स्ट्रोक आहेत, फटके आहेत. 40+ माध्यमातून आपल्याला सुलक्षण भोईर आणि संजय म्हात्रे हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये टेनिस आणि रबरमध्ये ज्यांचं सिलेक्शन होतं असा संजय म्हात्रे आणि सुलक्षण भोईर. जय पाटील यांना देखील आपण काल पाहिलं. चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून, त्यांचं देखील उंच नाव. अगदी 40+ हे फक्त निमित्त आहे, परंतु त्यांचं तुम्ही टेनिसमधील खेळ पहा, फार सुंदर आहे. मग जय पाटील असेल, आपले संजय म्हात्रे असतील, सुलक्षण भोईर असतील, पंडित गोवारे असतील, अनेक सारे आहेत खेळाडू आपले जे आपल्या कामोडा टेनिस क्रिकेटमध्ये खेळत आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती किरण घाडगे आलाय. अमोल नरहरी याचा तिसरा चेंडू खेळून काढेल. तिसरा चेंडू फेकण्यात आता तयारी दाखवली जाईल. इथे पहा, नो बॉल. येस, इट्स नो बॉल कॉल. अंपायर नो बॉल कॉल. फ्री हिटचा हा चेंडू असेल किरण घाडगेसाठी. यावेळेस चेंडू पाठवून दिलाय फाईन लेगच्या दिशेनं. हा पंचांचा इशारा, हा चौकार. बारक्या कांबळे आणि शिवा लंके ही सलामीची जोडी आपल्याला निशान इंटरनॅशनल डिंगडॉंगची पाहायला मिळते, पण सध्या ते आजारी आहेत. कदाचित ओपनिंगला येऊन एकमेकांना ॲलर्जी झाली की काय. बारके आणि शिवा, ऑल द बेस्ट. लवकर बरे होऊन तुम्ही या. अमोल नरहरीची गोलंदाजी जर आपण पाहिली ना, अप्रतिम आहे. यावर्षी त्याला असोसिएशनच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द इयर हा अवॉर्ड देण्यात आला. नॉमिनेशनची लिस्टमधून त्याचं नाव फार लखलखणारं पाहायला मिळालं. सिद्धची फार गंमत आहे. सिद्धनं काल फार आम्हाला हसवलं, अगदी पोट दुखून हसवलं. अगदीच होडी चालवण्यासाठी ते गेले होते, मात्र तिथे अशी गंमत झाली की फार आम्हाला हसायला मिळालं. कॉमेडी. नेक्स्ट बॉल. सुनील येवले जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही आहे, पण सद्यस्थितीला कामाच्या अभावे सुनील यांना देखील आपण निशान इंटरनॅशनल डिंगडॉंग टीममध्ये फार क्वचितच पाहता. कारण कामोडे टेनिस क्रिकेटमधील एक
टॉप लेवलचा फलंदाज, त्याला आता आपल्या टीमला सावरावं लागेल. आणि असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील यांचे फेवरेट आहेत ते. पहा किरण गाडगे यावेळेस बॅट उचलण्याचा प्रयत्न करतो. एक चौकार आला त्याच्या बॅटमधून. प्रत्येकाचं एक एक फेवरेट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मग सोनू पाटील असेल, रोशन म्हात्रे असेल, पंकज घाडगे, विशाल फदाले, अमोल नरहरी, ऋषी धनावडे, संतोष पाल, अनेक खेळाडू आहेत जे प्रत्येकाचे फॅन आहेतच. कृष्णाजी गणेश मॅच कधी आहे? फायनल झालं. थांब थांब. एक घेऊ ना मॅच कधी एक गोष्टी. घेऊ ना कृष्णाजी गणेश. फायनल झालं की गणेश खेळत नाही बाबा. 4 वर्षात 5 किती वर्ष? आता या 3 मॅच. या 2 मॅच 5 आहे. हे 2च बॉटल दे. हां चांगलं झालं. इट्स अ नो बॉल कॉल. तर आपण पाहू शकाल. या ओव्हर नंतरची व्हिडिओ टाक ना. यावेळेस सुनील येवले यांना स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. अर्जुन बेदी आणि सिद्ध त्या ठिकाणी आहे. चेंडू उचलण्याचा प्रयत्न, फेकण्याचा, आणि इथे काय होऊ शकतं, पण माघार घेतले किरण गाडगेनं. किरण गाडगे यांनी माघार घेतली. नेक्स्ट बॉल अंबादास. तर एकूण धावा झाल्या धावफलकावरती 11 धावा. अंबादास याच्या षटकातील हा दुसरा चेंडू. यावेळेस कव्हरच्या वरून चेंडू ढकलून दिलाय. तर 12 धावा. अवांतर चेंडू, पंचांचा इशारा. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि एकही थेंब या 2 ते 3 दिवसांमध्ये पडला नाही आहे. फार. आणि सुनील येवले याचा मोठा फटका. याच फटक्याची खरं तर पहिल्या षटकात शोध सुरू होता, गरज होती, आणि तो फटका शोधून काढलाय. आणि आपण जर पाहिलं तर या अगोदर मॅच विनर आहेत श्रेयस 11. रोशन म्हात्रे गेल्यानंतर परेशनं पूर्ण जबाबदारी सांभाळली. यावेळेस आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, गुडघ्याच्या समांतर रेषेत हा चेंडू थांबलाय. आपण जर पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये किती बदल झालं. जशी रबर क्रिकेट स्पर्धा, बॅट चेंज, बॉल चेंज, कपडे चेंज, खेळपट्टी चेंज, प्लेयर चेंज, आणि हा चेंज ऑफ द फेस षटकार. सुनील येवलेकडे क्षमता आहे, त्या क्षमतेला सिद्ध करावी लागेल. अजून 1 ते 2 फटके या षटकामध्ये खरं तर शोधले जाणार होते. एकूण चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू झालेत किती सांग, 5 चेंडू, 4 चेंडू, आणि हा 5वा चेंडू होता. दोन अवांतर चेंडू, माफ करा, 2 खराब चेंडू पडले होते. यस. इथून सांगता तसं आपल्याला करतात. लक्ष काय जरा काय देतो, नाही तो बरोबर देतो. त्यांनी सांगितलं. अरे इथं लगेच शिक्षक लगेच ओरडतात विद्यार्थ्यांना. हां, तर सॉरी, थोडंसं या ठिकाणी टेक्निकल बिघाड. तर अच्छा अच्छा,
सेमीफायनलच्या आधी केक पाहिजे पहिले सेमीफायनलच्या द बेकर्स पॉइंट सोनू पाटील यांचं केक शॉप. अगदी या केक शॉप मधून सेमीफायनलच्या अगोदर एक केक येणार आणि क्रिश भोईरचा वाढदिवसाचा सोहळा अगदी धूमधडाक्यात सनराइज क्रिकेट अकॅडमी आणि कामोटो टेनिस क्रिकेट यांच्या समवेत पार पाडला जाणार. क्रिश, फार तू नशीबवान आहेस असं मी सांगेल. आणि केक स्पॉन्सर आहेत सोनू पाटील. मोठा फटका, हो 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 हो, अगदी नजाकत होती. सुनील येवले ऑन फायर, ऑन साईडला ढकलून दिलाय षटकार. 11 चेंडू 61 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार. पण जरी धावसंख्येचं टार्गेट मोठं असलं तरी आपली फलंदाजीची छाप आणि विजयाच्या आशा तशाच अजूनही उभारलेल्या पाहायला मिळत आहेत. सुनील येवले वैयक्तिक धावसंख्या खेळतोय. किती रे सुनील येवलेच्या? 19 धावसंख्येवरती. यावेळेला चेंडू अप्पर कट झालाय. अशोक जाधव त्या ठिकाणी आहेत आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. इथे पहा, 1 धाव, एका धावेने धावफलक जाऊन पोचलाय. 32 धावा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अमोल नरहरी याच्या हातामध्ये चेंडू, कॅच. पा रोहन पाटील ज्या पद्धतीने टाळ्यांचा आवाज करतो, या बाउंड्रीवरून त्या बाउंड्रीकडे आवाज जातो रोहन पाटीलच्या टाळ्यांचा. अगदी दुर्वेश गोवारी आम्हाला सांगतायत की रोहननी जर धावून कॅच घेतली तर त्याला आम्ही 170 रुपयाचं रोख रक्कम एक गिफ्ट देऊ रोहन पाटीलसाठी. रोहन हा फार सुंदर व्यक्तिमत्व आहे. नेहमीच मोरियाच्या टीममधून खेळतो आणि सर्वांचं मन जिंकतो. यावेळेस तर अर्जुन बेदी यावेळेला पुढील चेंडू संजयसाठी. पॉईंटच्या वरून चेंडू ढकलून दिलाय. त्या ठिकाणी अशोक जाधवला चेंडू येडवून गेलाय. हॅलो, तर तो एरिया अशोक जाधवसाठी फिक्स आहे. पॅकर आहेत टीमचे, पण तुम्ही बाबा तिथंच राहा, तिथं सावली आहे. अर्जुन बेदी या माणसाला बघितल्यानंतरच धडकी भरेल. ओ हा गुगली बॉल. आणि नवीन गोलंदाज. एकूण धावा झाल्यात बाबू, ए बाबू, 25 झाल्यात. ओके, 6 चेंडू 56, अब तक 56. रोहन पाटील, दुर्वेश गोवार यांच्याकडून लगेच एक बक्षीस आलंय. जर क्लीन बोल्ड घेतला तर 360 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 360 डिग्रीनं गोलंदाजी करावी लागेल. रोहन पाटील आणि दुर्वेश गोवार यांची जुगलबंदी पाहूया. क्लीन बोल्डसाठी या ठिकाणी तयार. आणि या वेळेला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर नाही जाणार. धडपड चालू आहे. मोरिया 11चे खेळाडू आहेत ना, नारायण गायके, सीद, अजून कोण आहेत, हैदर, इकडे कोण आहे, अंबादास, तिकडे अशोक दादा, जय पाटील. हे म्हणजे स्वतःचे कपडे काढतील आणि बॉल अडवतील. ओ बाबा, 360 360. दुर्वेश जीपे कर बाबा. 360 रुपयाचा चेंडू होता मित्रांनो. कॅल्क्युलेशन अतिशय जबरदस्त.
रोहन पाटील आज संध्याकाळी जर आमच्यात बसला तर त्याचाच ऐकायला लागेल आम्हाला. बघूया पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. आणि इथे अंबादास अगोबाई तसाच धावत आला रे. चिकना पण आहे ना, चिकना पण आहे ना परत. हे मोर्यावाल्यांबद्दल दोघं तिघं असं बोलतात, हे लिंबू बिंबू घेऊन येतं का जिंकतानाच बोलतं. पंकजचं खिस्सा चेक करायला पाहिजे. नवीन फलंदाज कोल्हापूरची मिरची लालू यादव. रागानं झालाय तो. ओ योजे अमोल नररी मोर्याची हरीण आज पिवली झाली हरीण. काल जय पाटील कॅच आली, कॅच घ्यायला गेला आणि हात केलं आणि कॅच दुसऱ्याने घेतली. अरे बाबा तिथंही घेऊ दे. नेक्स्ट रोहन पाटील. ओ नाही कॅच नाही. हा थांब जर चालूच ठेव. हॅलो. बॉल पाटणीवर. कॅमेरामॅन जरा इकडे कॅमेरा फिरवा. सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आमचे आदरणीय सागरदादा पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मी तर मी विनंती करतोय सुलक्षण भोईर यांना की आपण सागरदादा पाटील यांचा मान सन्मान करायचा आहे.